नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खूपच टेस्टी आणि हेल्दी कच्च्या पपईचे वडे। फक्त काही साहित्य आणि कमी वेळात तयार होणारा हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा। बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट चटणीसोबत खायला तर अजूनच मजेदार। सर्वात आधी कच्ची पपई सोलून किसून घेतली आहे आणि त्यातील पाणी दोन्ही हाताच्या मदतीने दाबून काढून घेतलेले आहे। आता वड्यांसाठी एक आपण वाटण तयार करून घेणार आहोत। 10 ते 12 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, जिरे आणि आलं यांना मिक्सरमधून वाटून घेऊया। आता पपईच्या किसात आपल्याला हे पूर्ण वाटण टाकून घ्यायचे आहे। सोबतच 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे, ओवा 1 चमचा, 2 चमचे तीळ, आणि कोथिंबीर। एकदा सगळं मिश्रण नीट मिक्स करून घेऊ। आता त्याच्यामध्ये मी अर्धा कप तांदळाचे पीठ घातले आहे आणि परत एकदा आपण मिक्स करून एक घट्ट गोळा असा तयार करून घेणार आहोत। जर तुम्हाला मिश्रण सैलसर वाटत असेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे तांदळाचे पीठ टाकून मिक्स करा। आता मी इथे एक स्वच्छ पॉलिथिन घेतलेला आहे, त्याला तेल लावून मी वडा बनवून घेणार आहे। प्लास्टिकच्या एका भागाला गोळा ठेवून बोटाच्या मदतीने प्रेस करून अशा प्रकारे मी वडा बनवून घेणार आहे। आणि मधोमध होल करून घेणार आहे। हे वडे तुम्ही हातावर पण सहज बनवू शकता, अजिबात तुटत नाही आणि इझिली बनतात। परत एक वडा बनवून दाखवते आहे। अशा प्रकारे मी सगळे वडे बनवून घेणार आहे। मी इथे काही वडे बनवून घेतले आहेत। चला तर आपण यांना तळून घेऊया। आता कढईत तेल गरम करू आणि गरम तेलात वडे सोडू। हे वडे अजिबात तुटत नाही। तुम्ही कढईत एकदा जेवढे मावतात तेवढे तळून घेऊ शकता। वड्यांना दोन्ही बाजूंनी गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊ। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच रेसिपींसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा। धन्यवाद।